प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त सन्माननीय निकेत कौशिकजी यांचे आभार मानेन आणि त्यांच्या अंतर्गत जे पोलीस विभाग काम करते त्यांचे आभार मानेन, कारण की त्यांची नियुक्ती झाल्यानंतर वसई विरारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जवरती कारवाई चाललेली आहे आणि मोठी प्रकरणं समोर येत आहेत. पण अध्यक्ष महोदय, ही एवढी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडून सुद्धा आता नायजेरियन गेल्या महिन्यामध्ये जवळपास 200 नायजेरियन नागरिक हे पकडले गेले आणि त्यांना डिटेन्शनमध्ये पाठवलं गेलं आहे. अध्यक्ष महोदय, तरीसुद्धा हजारोंच्या संख्येने वसईमध्ये नालासोपारा पूर्वमध्ये नायजेरियन्स राहत आहेत. अध्यक्ष महोदय, आणि हे सगळे बेकायदा वस्त्यांमध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, अक्षरशः 5,000 रुपया भाड्यामध्ये हे राहतात. ह्यांच्याकडे काही ॲग्रीमेंट्स नसतात, पोलिसांकडे ह्याच्या नोंदी नसतात. अध्यक्ष महोदय, तर हे जे ड्रग्सचं प्रमाण आहे हे कमी करायचं असेल आणि ह्या सगळ्या गुन्ह्यांवरती जर नियंत्रण आणायचं असेल अध्यक्ष महोदय, तर त्याच्या समूळ नष्ट करण्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, या बेकायदा वस्त्यांमध्ये जे राहतात नायजेरियन किंवा बांगलादेशी, तर या बेकायदा वस्त्यांवरती कारवाई होणार का? जे त्यांना बेकायदा असे राहायला देतात त्या घरमालकांवरती कारवाई होणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, तसंच मध्ये 6-7 महिन्यांपूर्वी वसईतल्या पंखा फास्ट आणि विंग्स ऑफ फायर या 2 पबमध्ये मी अचानक धाडी टाकल्या होत्या रात्री 3 वाजता. अध्यक्ष महोदय, 1 वाजेपर्यंत ह्यांना चालवण्याची परमिशन आहे, पण हे 4-4, 5-5 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत चालवतात आणि असे अनेक प्रकारचे पब वसई नालासोपाऱ्यामध्ये चालतात. अध्यक्ष महोदय, आणि तिथे ड्रग्सची विक्री होते. तर या अशा पब्सवरती कारवाई होणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. तसंच तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की सन 25-26 मध्ये 20 गुन्हे दाखल झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, आचोळे पोलीस स्टेशन असेल किंवा तुळींज पोलीस स्टेशन असेल, स्थानिक गुंडांचं नेक्सस आहे. अध्यक्ष महोदय, मोठे गुन्हेगार इथे आहेत जे ड्रग्जमध्ये आरोपी आहेत. त्यांच्यावर 10-10 केसेस आहेत, एकावरती तर 26 केसेस आहेत. अध्यक्ष महोदय, तर या गुन्हेगारांवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आणि ज्यांच्यावरती अशा प्रकारे 2पेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांना जिल्ह्यामधनंच तडीपार करणार का? हा माझा प्रश्न आहे. आणि जे आम्ही पोलिसांना माहिती दिलेली आहे अध्यक्ष महोदय, जिथे बांगलादेशी नायजेरियन राहतात, वसईतील कोळीवाडा, एकचोटी गाव, पाचू बंदर असेल, गासमधील टाकीपाडा असेल, नालासोपाऱ्यातलं प्रगतीनगर, नालासोपारा पश्चिमेचं हनुमान नगर, तर इथे कॉम्बिंग ऑपरेशन्स घेऊन कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, श्रीमती स्नेहाताई दुबे यांनी जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोक हे या भागामध्ये वास्तव्यास आले आणि यांची मोडस ऑपरेंडी आहे की हे शिकण्याकरता येतात, मेडिकल विजावर येतात आणि विजा संपल्यानंतर ओव्हरस्टे करतात आणि त्यानंतर या सगळ्या इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये हे काम करतात. आणि दुसरं एक नंतर आपल्या लक्षात हे देखील आलं की जाणीवपूर्वक हे एखादी केस आपल्यावर लावून घेतात. ती केस लागल्यामुळे जोपर्यंत ती केस संपत नाही तोपर्यंत त्यांचं डिपोर्टेशन आपल्याला करता येत नाही. तर ही सगळी मोडस ऑपरेंडी समजून पोलिसांनी याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. या कारवाईमध्ये 68 नायजेरियन नागरिक हे आपण डिपोर्ट केलेले आहेत. 122 हे आता डिटेन्शन सेंटरमध्ये आहे, ज्यांचं डिपोर्टेशन आता आपण करतो आहोत. आणि जसं ताईंनी सांगितलं, आता पोलिसांना प्रोॲक्टिव्हली आपण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही नायजेरियन नागरिक आहेत किंवा जे लोक तिथे वावर करताना दिसतात, आता त्यांनी क्राईम केला की त्यांना पकडायचं असं नाही, तर त्यांना त्या ठिकाणी कन्फरंट करून त्यांचा पासपोर्ट आणि विजा हा चेक करायचा प्रोॲक्टिव्हली, आणि नसेल तर थेट डिटेन्शन सेंटरमध्ये टाकायचं आणि त्यांना डिपोर्ट करायचं. अशा पद्धतीनं आपण आदेश दिलेले आहेत. ताईंनी जी सूचना केलेली आहे की व्हॅलिड पासपोर्ट किंवा विजाशिवाय कोणीही यांना राहायला जागा देऊ नये, अशा पद्धतीचे देखील आदेश देण्यात येतील. जर कोणी व्हॅलिड पासपोर्ट आणि विजा, कारण आपल्या इथे तसंही एखाद्याला किरायाने आपण जागा दिल्यानंतर कायद्याने पोलिसांना कळवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात ही त्या ठिकाणी जनजागृती करण्यात येईल की आपल्यालाही मग त्या गुन्ह्यामध्ये सामील मानण्यात येईल. म्हणजे अर्थात यांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये नाही, पण
कुठेतरी अशा प्रकारे इल्लिगल लोकांना राहू दिल्याबद्दल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई ही करावी लागेल. या संदर्भात जनजागृती आहे ती देखील निश्चितपणे करण्यात येईल. तिसरी गोष्ट एक अजून आमचा प्रयत्न आहे की मुंबईमध्ये लोक येतात, आल्यानंतर त्यांच्या विजाच्या तारखा ज्या असतात या सगळ्याची नोंद ही इमिग्रेशनमध्ये असते. आणि म्हणून मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की इमिग्रेशनची एक आपली डायनामिक व्यवस्था अशी तयार करा की ज्यातनं आलेल्या लोकांचा विजा कधी संपतो आहे आणि ते परत गेले आहेत की नाही या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला मिळाली पाहिजे. त्या माहितीच्या आधारावर आपल्याला अशी माणसं हुडकून काढता येतील की ज्यांनी ओव्हरस्टे केलेला आहे, विजा संपलेला आहे आणि तरी ते या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्याला डिपोर्ट करता येईल. तिसरा ताईक आपल्याला प्रश्न विचारला की अशा पद्धतीच्या केसेसमध्ये तुम्ही मकोका लावता का, तर आपण तो मकोका लावणं सुरू केलेलं आहे आणि याही आयुक्तालयाला सूचना देण्यात येतील की मकोकामध्ये ज्यांचे केसेस फिट होतात, वारंवार गुन्हे करणारे त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. तडीपारीत ज्यांचे गुन्हे फिट होतात त्यांना तडीपार करण्यात येईल. या संदर्भात कडक कारवाईचे आदेश हे आपण निश्चितपणे देऊ. आणि तिसरं त्यांनी जो विषय सांगितला की त्यांनी काही ठिकाणी रेड केले आणि उशिरापर्यंत पब त्या ठिकाणी चालू होते, या संदर्भात आपण एक सुधारणा आणतो आहोत लायसन्समध्ये की एक विविक्षित वेळा लायसन्सचं उल्लंघन झालं तर लायसन्स आता आपण सस्पेंड करतो, तो सस्पेंड न करता वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचा लायसन्स हा परमनंट कॅन्सल करायचा, या संदर्भातले कमेंटमेंट आपण आणतो.